नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रादेशिक परिवहनाधिकारी अशोक पवार साहेब यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत काढण्यात आली शिवतीर्थ ते आरटीओ कार्यालयापर्यंत बाईक रॅली. धुळे शहरात वाहतूक नियमाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज धुळे शहरातील शिवतीर्थ चौक ते प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीला प्रादेशिक परिवहनाधिकारी माननीय श्री अशोक पवार साहेब यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान रॅलीत मोठ्या संख्येने दुचाकीस्वार सहभागी झालेले होते. हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहन चालविण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश असून धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून ही बाईक रॅली काढण्यात आली. दरम्यान यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वाहतूक पोलीस तसेच नागरिक सहभागी झालेले होते. सुरक्षा अभियानांतर्गत धुळे कार्यालयामार्फत आपण 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या अंतर्गत आपण वेगवेगळे उपक्रम साजरे करत आहोत. लोकांमध्ये मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरावी ही जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे व वाहतूक विभाग यांच्या वतीने आज आपण हेल्मेट रॅली आयोजित केलेली आहे. लोकांनी मला याद्वारे एकच संदेश द्यायचा आहे का लोकांनी दुचाकी किंवा मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा, जेणेकरून आपला स्वतःचाही जीव वाचेल आणि अपघाताची संख्या कमी होईल. तर या अभियानाच्या निमित्तानं लोकांनी हेल्मेट वापरावी आणि कार चालवताना सीट बेल्ट वापरावा. इथे एवढं मी लोकांनी मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरावी यासाठी आम्ही आज प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे यांच्यामार्फत आपण रॅली काढलेली आहे. सप्ताह नसून आपण पूर्ण महिनाभर आपण हे राबवतो आहोत. 1 जानेवारीपासून हा चालू झालेला आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात होऊन 31 जानेवारीला याचा समारोप होणार आहे. तसं वर्षभर हा कार्यक्रम आपण रस्ता सुरक्षेचा आपण घेणार आहोत आणि धुळे जिल्ह्यामध्ये सर्व जे 4 तालुके आहेत 4 तालुक्यांमध्ये आपण हे कार्यक्रम आपण राबवत आहोत.